मी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार आहे जितेंद्र आव्हाड यांचं हे वक्तव्य मिश्किल वक्तव्य समोर येत आहे। पवार गटाच्या जितेंद्र आव्हाडांचं हे मिश्किल वक्तव्य समोर आलेल्या उद्याच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर पाटोळे म्हणतात की आता मुख्यमंत्री पदासंदर्भात कुठलीच चर्चा झाली नाही। या अगोदर नाना पाटोळे म्हणतात की त्यांची चर्चा झाली असेल नसेल, मी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार सांगितलं ना तुम्हाला, कशाला चर्चा करता? भारी हाऊस तुम्हाला, कोण मुख्यमंत्री होणार, कोण मुख्यमंत्री पद पण ठाण्यालाच आहे। हा, अरे तुम्हाला काय चांगलं वाटत नाही का रे? मी बोलतोय मी मुख्यमंत्री होणार, ते तुम्हाला कोणालाच चांगलं वाटत नाही, मला कळत नाही यार, तुम्ही म्हणजे दोस्त का दुश्मनात? तर एक महत्त्वाची घडामोड आहे, बच्चू कडू यांना महायुती आणि मवियाच्या नेत्यांचा फोन गेलाय। उद्याचा निकाल पाहून बच्चू कडू भूमिका ठरवणार आहेत। आम्हालाही फोन येत आहेत, आम्ही अपक्षांना फोन करतोय असं बच्चू कडूंनी म्हटलंय। तिसऱ्या आघाडीचं सरकार बनवणार असं बच्चू कडू यांनी स्पष्ट केलंय। सोबत प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू आहेत। तुम्हाला दोन्हीकडून फोन येत आहेत का आणि कशा पद्धतीची चर्चा सुरू आहे? राज्यातली परिस्थिती काय असेल आणि तुमची भूमिका काय असणार? आम्हाला फोन येत आहे, आम्ही पण अपक्ष आणि लहान पक्षांना फोन करत आहोत। हे फोनचं सत्र चालू आहे आणि आम्ही प्रयत्न करतोय का एक तर सरकार आमचंच बनलं पाहिजे आणि मुद्द्यावर, खरं तर आमच्या ज्या मुद्द्यावर आम्ही निवडणुका लढलो त्या मुद्द्यावर निवडणूक झाली पाहिजे, म्हणजे सत्ता बसली पाहिजे। प्रहारची भूमिका नेमकी काय असणार आहे? सत्तेसोबत आमचं सरकार बनेल म्हणजे कोणाचं नेमकं? आमचं नेमकं म्हणजे काय? आमचं म्हणजे आमचंच। छोटे घटक पक्ष सगळे एकत्र येत आहेत, तिसरी आघाडी एक झालेली होती आणि तिसऱ्या आघाडीचं सरकार बनेल, लहान पक्ष आणि आमची महाशक्ती। एवढी संख्या आहे की बहुमताचा? आरामशीर, पर्यायच राहणार नाही। यावेळेस आश्चर्यचकित होणारं सरकार होईल, जसं मागच्या वेळेस उद्धव साहेब काँग्रेसला घेऊन मुख्यमंत्री होईल असं वाटलं नव्हतं, नंतर शिंदे साहेब फुटून मुख्यमंत्री होईल हे वाटत नव्हतं, तसे यावेळेस मोठे झटके बसणारच आहे महाराष्ट्राला। पुढे गणेश रहाटे सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई।